नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग 40. दोघेही अवघडलेल्या मनांनी समोरासमोर बसून राहिली. देवालयाच्या आवारातल्या भग्न मूर्तीसारखी. बोलायचे तर खूप होते. डोंगर ओलांडायचा होता, पण पायवाट कुठेच दिसत नव्हती. ही विचित्र शांतता दोघांनाही असह्य झाली. शेवटी हसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत देवदत्ताने विचारले, माझ्यासाठी परत आलीस तू? नंदाने नकारार्थी मान हलवली. मग मधूसाठी? वसूसाठी? बापूंच्या शब्दांसाठी? नाही, स्वतःसाठी. अगदी अनपेक्षित उत्तर होते हे. निरभ्र आकाशात वीज चमकावी तसे पातळातून येणाऱ्या प्रतिध्वनीसारखा देवदत्ताच्या तोंडून अस्पष्ट उद्गार निघाला. स्वतःसाठी? हो, माझं मन इथं गुंतलंय म्हणून. वेडी कुठली? आलीस तशी परत जा नंदा. गुंतलेलं मन सोडवून घेऊन. गुंतलेलं मन म्हणजे काटेरी तारेत अडकलेला पदर नव्हे देवदत्त. माणसाचं मन त्याला न विचारता कुठंतरी गुंतून पडतं. तिथनं सुखासुखी सुटत नाही ते सोडवून घेणं सोपं असतं. तर एव्हाना तुम्ही नंदाला विसरून गेला असता. खरं सांगा, अगदी ईश्वर साक्ष, या महिनाभरात किती वेळा माझी आठवण केलीत तुम्ही? ती का? मुक्त हास्य करीत देवदत्त उद्गारला, फुकट यमे झालीस. LLB झाली असतीस तर वकिली चांगली चालली असती तुझी. मात्र त्याचे ते हास्य लगेच लोप पावले. गंभीर स्वराने तो म्हणाला, मी तुला जायला सांगितलं ते तुझ्या हितासाठी. माणसानं आपलं मन कुठंही गुंतून ठेवू नये. हे चालू जगाचं तत्वज्ञान आहे. अलिप्तपणा हा सुखाचा राजमार्ग आहे, असं आजकालचे ऋषीमुनी सांगतात. हा राजरस्ता शेवटी कुठं घेऊन जातो कोणास ठाऊक. भावनांच्या स्मशानात, जिथं एकही फूल फुलत नाही अशा वैरान वाळवंटात. या अलिप्तपणामुळंच मोहन गेला तेव्हा बापूंच्या घरी साधा समाचाराला सुद्धा गेला नाही तुम्ही. हो ना? गेला असता तर कदाचित तुमचं आयुष्य पार बदलून गेलं असतं. माझं आयुष्य बदलून गेलं असतं? देवदत्ताने चकित होऊन प्रश्न केला. हो, मोहनच्या आईच्या समाचाराला तुम्ही गेला असता तर त्याची उणीव भरून काढलं. हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव तुम्हाला झाली असती. गेला तो देवदत्त, राहिला तो मोहन, असं समजून बापूंची बायको त्या धक्क्यातून सावरली असती. त्या देवमानसांच्या सहवासात तुमच्यातला राक्षसाला आपलं चंबूगबाळ गुंडलावं लागलं असतं. तुम्हाला न लाभलेली आई बापाची माया बापूंच्या घरी मिळाली असती. तुमच्यात जे जे चांगलं आहे ते त्या मायेच्या ओलाव्यानं फुलून गेलं असतं, बहरून आलं असतं. वळवाच्या सरीसारखे देवदत्ताला नंदाचे बोलणे वाटले. आपल्या मनातल्या मातीच्या वासाने धुंद होऊन तो काही क्षण स्तब्ध राहिला. मग स्वतःशीच पुटपुटला, असतं आणि आहे केवढा फरक, स्वर्ग आणि नरक. लगेच नंदाकडे पाहत त्याने प्रश्न केला, त्या दोघांच्या दुःखात भागीदार होऊन मी सुखी झालो असतो?
दुसऱ्यांचं दुःख वाटून घेण्यात केवढा आनंद भरला आहे, ही पोपटपंची पुष्कळ वेळा ऐकली मी. पिंजऱ्यातल्या पोपटाचे बोल नाहीत हे, देवदत्त घायाळ झालेल्या पाखराच्या वेदनेचं गीत आहे हे. कातर स्वराने देवदत्त म्हणाला, क्षमा कर मला, मी असं बोलायला नको होतं. स्निग्ध दृष्टीने तिचे सांत्वन करीत त्याने मृदू स्वरात विचारले, तू सुद्धा माझ्यासारखी दुःखी आहेस? आता नाही, इथं येण्यापूर्वी होते. मृत्यूनं माझ्या सुंदर स्वप्नांचा चक्काचूर केला म्हणून. पण इथं आल्यावर मी माझं दुःख विसरले, तुमचं दुःख पाहून. इथं येईपर्यंत मी माझ्यातच गुरफटून गेले होते देवदत्त. माणसाचं पहिलं प्रेम स्वतःवर असतं, त्यात अस्वाभाविक असं काही नाही. पण हे प्रेम आंधळं असतं, अहंकारी असतं. ते अष्टौ प्रहर आत्मपूजेत दंग होऊन बसतं. त्यामुळं स्वतःवर प्रेम करता करता माणूस स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखांचा कायमचा कैदी होऊन जातो. तुमच्यामुळं या जन्मपेठेतून सुटका झाली माझी. स्वतःवर प्रेम करता करता माणूस शेवटी स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखांचा कायमचा कैदी होऊन जातो. नंदाचे शब्द देवदत्ताच्या मनात निनादत राहिले, गोल घुमटात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होणाऱ्या आवाजासारखे. सारा धीर एकवटून नंदा म्हणाली, थोडं स्पष्ट बोलते, देवदत्त रागावू नका. तुम्ही आणि वसू असेच स्वतःचे कैदी होऊन बसला आहात. स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करण्याचा आनंद तुम्ही कधीच चाखला नाही. वसूनं प्रेम केलं तुमच्या पैशावर, प्रतिष्ठेवर. तुम्ही प्रेम केलं तिच्या रूपावर, गळ्यावर. इतक्या वर्षात वसूला खऱ्या देवदत्ताचं दर्शन झालं नाही. देवदत्तांनी खरी वसू डोळे भरून पाहिली नाही. तिला भेटले ते व्यसनाच्या आहारी गेलेले बेछूट देवदत्त. त्यांना भेटली ती एक सुंदर यांत्रिक बाहुली. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ही दोन हृदय जोडणारी सर्वात जवळची वाट आहे. हे तुम्ही दोघांना आपण फार बोललो असे वाटून ती बोलायची थांबली. देवदत्त काही वेळ चिंतनमग्न झाला. मग समोरच्या विवेकानंदांच्या चित्राकडे पाहत तो म्हणाला, वसूचं दुःख मी जाणून घ्यायला हवं होतं. ते जाणून घेऊन हलकं करायला हवं होतं तुम्ही. माझ्या दुःखाची तिला काडी इतकीही कदर नसताना. प्रेम हा सौदा नाही देवदत्त, ते ईश्वरी वरदान आहे. प्रकाशासारखं, पावसासारखं, तुझ्यासारखं प्रसन्नपणे. देवदत्त उद्गारला. नंदामध्ये संचारलेली पंडिता क्षणार्धात अदृश्य झाली. देवदत्ताच्या या उद्गाराने तिच्या मनावरून मोरपिसे फिरवली. मात्र याच वेळी संकोचून ती कोच्याच्या दुसऱ्या बाजूला सरकली. न कळत तिची नजर खाली वळली. देवदत्त हसत म्हणाला, लाजाळूच्या झाडाला एक प्रश्न विचारू का? त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवीत नंदाने होकारार्थी मान हलवली. तुझं माझ्यावर प्रेम आहे? आहे. तिच्या स्वरात कंप नव्हता, मुद्रेवर संकोच नव्हता. तिच्या या दिलखुलास उत्तराने पुढे काय बोलावे हे देवदत्ताला सुचेना. स्मित करीत नंदा म्हणाली, नंदाचं तुमच्यावर प्रेम आहे,
पण ती तुमच्या प्रेमात अडकलेली नाही. प्रेमात पडणारा वासनेच्या भोवऱ्यात सापडतो, नाही तर भावनेच्या पुरात वाहत जातो. नुसतं प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहतो. मी तुमच्या प्रेमात पडले असते तर आपल्या वाटेतला वसूचा काटा कसा काढावा याची विवंचना करीत मुंबईत बसले असते. वसू फार आजारी आहे हे कळताच इथं धावत आले नसते. माझ्यासारख्या व्यसनी मनुष्यावर प्रेम करताना तुला भीती वाटली नाही? तुमची व्यसनं तुमच्या स्वभावाच्या उत्कटतेतून निर्माण झाली आहेत. म्हणूनच हात जोडून एक मागणं मागते मी तुमच्याकडे. या उत्कटतेला उदात्तेची जोड द्या. ते अशक्य आहे. इतकी वर्ष मी वाहत गेलो. आता छे, बंदुकीतून सुटलेल्या गोळीला आपला नेम बदलता येत नाही. व्यसनी मनुष्य शरीराचा गुलाम होऊन बसतो. नंदा, माझ्या या गुलामगिरीचं प्रदर्शन या दिवशी चंदनगडावर तू पाहिलं आहेस ना? जसं ते पाहिलंय तसंच तुमच्या निग्रही आत्म्याचं दर्शनही घेतलंय. मध्ये अनेक महिने तुम्ही मद्याला स्पर्श केला नव्हता. व्यसनाच्या गुलामगिरीतून सुटण्याची धडपड तुम्ही एकटे करीत होता. आता तुमचा एक हात बापूंच्या हातात आहे, दुसरा माझ्या हातात आहे. वसू चांगली बरी होईपर्यंत मी इथे राहणार आहे. माझं ऐक नंदा, या अभाग्यासाठी हे साहस करू नकोस. लोकगंगेची तुला कल्पना नाही. तिच्यात चिखल फार, पाणी थोडं. तू इथं राहिलीस तर निष्कारण बदनाम होशील. नंदा उसळून उत्तरली. स्त्री पुरुषांच्या शुद्ध मैत्रीची कल्पना ज्याला करता येत नाही, अशा समाधानासाठी मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाऊ? ते शक्य नाही देवदत्त. या समाजात प्रतिष्ठित म्हणून आजकाल कोण मिरवत आहेत? गडावर भेटलेल्या तुमच्या दोस्तांसारखी मंडळी. या समाजाला खऱ्या नीतीची चाड असती तर त्यानं तुमच्या आईला वेळीच सळो की पळो करून सोडलं असतं. या समाजाला माणुसकीचं मोल कळत असतं तर बापूंसारख्या माणसाला त्यानं देव्हाऱ्यात बसवलं असतं. हा समाज रात्रंदिवस कशाची पूजा करीत आहे हे तुम्ही पाहत आहात ना? पापाच्या पैशानं गबर झालेल्यांची पायधूळ अंगारा म्हणून तो कपाळाला लावीत आहे. चारित्र्याशी ज्यांचा उभा दावा आहे असे 2 पायांचं पशु सत्ताधारी होताच त्यांचे पाय चाटायला तो धावत आहे. या समाजाला भ्यायचं? ते कशासाठी? ते काही नाही. वसू बरी होईपर्यंत मी इथंच राहणार. त्यासाठी जे जे भोगावं लागेल ते मी आनंदानं सोशीन. आणि वसू बरी झाल्यावर तू काय करणार? मी माझ्या वाटेनं पुढं जाईन. त्या वाटेवर जे भेटतील त्यांची अस्व पुसता आली तर माझ्या पदरानं पुशीन. कुणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्न करीन. उन्हा पावसात वादळ वाऱ्यात त्याला साथ देईन. मला मुलगी झाली तर ती क्षणभर थांबली, मग हसत म्हणाली तर तिचं नाव मधुरा ठेवीन. एखाद्या भाऊबीजेला तुम्हाला आग्रहानं बोलवीन आणि तुमच्या पाशी अशा ओवाळणीचा हट्ट धरीन. सुखद झुळकेप्रमाणे वाटणाऱ्या या स्वप्नलहरींनी सुखावलेल्या देवदत्ताने विचारले, काय मागशील तू माझ्यापाशी? माझ्या ओवाळणीच्या तबकात तुमची आसव पडावीत. दुःखी कष्टी लोकांच्या कणवेनं ओघळलेली आसव.
मनस्वी माणसाच्या अश्रूत जग बदलून टाकण्याचं सामर्थ्य असतं देवदत्त. हे सारं स्वप्नरंजन झालं नंदा. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा.